नमो बुद्धाय. मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सम्राट अशोक मौर्य यांची माहिती पाहणार आहोत. त्यांचे संपूर्ण नाव अशोक बिंदुसार मौर्य, चक्रवर्ती सम्राट अशोक राजा. त्यांना उपाधी होती देवानप्रिय, प्रियदर्शी, मगधचा राजा अशोक मौर्य, अशोक वर्धन, अशोक महान योद्धे. अशोक नावाचा अर्थ दुःख, शोक, नाश केलेले असे अशोक असा होतो. त्यांचा जन्म 13 एप्रिल 304 इसवी सन पूर्व. त्यांचे जन्मस्थान पाटलीपुत्र, पटना, बिहार. त्यांच्या वडिलांचे नाव राजा बिंदुसार व आईचे नाव सुभद्रांगी. त्यांच्या पत्नींचे नावे पद्मावती, करुवाकी, तिस्सरक्षा व महादेवी. त्यांना 4 पत्नी होत्या. त्यांच्या मुलांची नावे महेंद्र मौर्य, तिवल मौर्य, कुणाल मौर्य. त्यांना 3 मुले व 2 मुली होत्या. मुलींची नावे चारुमती व संघमित्रा. त्यांना 2 भाऊ होते. त्यांची नावे सुशीम व तिस्स. त्यांचा कार्यकाळ इसवी सन पूर्व 272 ते 232. एकूण 40 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला. त्यांचा उत्तराधिकारी राजा दशरथ होता, तर नातू भट्टदत्त राजा झाला. त्यांचे वंश मौर्य राजवंश. मगध विहार, पाटलीपुत्र. राजधानी पाटलीपुत्र, बिहार. त्यांचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य हे होते. मुख्य राजधानी पाटलीपुत्र. गांधार, तक्षशिला, अवंती, उज्जैन उपराजधानी. त्यांचा राज्याभिषेक इसवी सन पूर्व 268, वयाच्या 34व्या वर्षी. अशोक नाव उल्लेख असलेले म्हस्की जिल्हा रायचूर, कर्नाटक शिलालेखात आहे. त्यांचे साम्राज्य उत्तरपद, दक्षिणापथ, मध्य प्रदेश, उत्तर पूर्वपथ, संपूर्ण आशिया खंड. त्यावेळेस भारताचे नाव महाजंबूद्वीप असे होते. कथा साहित्य, शिलालेख, नावे, आडनावे, प्रवास वर्णन, धम्म व खरोष्टी लिपी, कलिंग युद्ध मैदान वर्णने, 84,000 स्तूप, बौद्ध विद्यापीठे, बुद्ध लेणी, बुद्ध शिल्पे, त्रिपिटक साहित्य, राजचिन्ह, अशोक चक्र, सांचीचा स्तूप, 3री धम्मसंहिती, पाटलीपुत्र नगरीचे अवशेष इत्यादी सर्व चरित्र साधने आहेत. कलिंगचे युद्ध. भुवनेश्वर महानदीकाठी ओडिसा, इसवी सन पूर्व 261 ते 262. सम्राट अशोक राजा व खारवेल कलिंग नरेश यांच्यात महानदीकाठी झाले. कलिंग मैदानात सम्राट अशोक राजाचा विजय झाला. 13व्या शिलालेखात या युद्धाचे वर्णन आलेले आहे. या युद्धात फार मोठी हानी झाली. 1,00,000 लोक मारले गेले. 1.5 लाख लोक कैद झाले. जगातले सर्वात मोठे महायुद्ध होते. प्रचंड रक्तपात झाला होता. लाखो लोक जखमी झाले. हजारो हत्ती घोडे मारले गेले. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 179 वर्षांनी सम्राट अशोक झाले. कलिंग युद्धातील रक्तपात पाहून त्यांचे मन परिवर्तन झाले. राज्यविस्तारासाठीची हातातली तलवार टाकून ते शांततावादी व अहिंसावादी बनले. स्वरक्षणासाठी जवळ तलवार होतीच. निग्रोध कुमार यांच्याकडून पाटलीपुत्र येथे धम्मदीक्षा घेतली. ते बुद्ध धम्माचे महाउपासक बनले. राजा अशोक धम्माशोक बनले. धम्मस्थळांची परिवारासह यात्रा व भेट. धम्मस्थळी स्तूप, विहारे बांधले. 3री धम्मसंहिती पाटलीपुत्राला भरवली. देशविदेशात बौद्ध भिक्खू पाठविले. 60,000 नकली भिक्खूंना संघाबाहेर काढले. धम्म राजधम्म बनविला.
धम्माला राजाश्रय दिला. धम्मलिपीत शिलालेख कोरले. बुद्धलेणी, बुद्धशिल्पे, अशोक चक्र, सिंहशीर्ष स्तंभ कोरून घेतले. संपूर्ण आशिया खंड बौद्धमय केला. शांतता व अहिंसेच्या मार्गाने चक्रवर्ती सम्राट झाले. संरक्षण व स्वराज्याच्या रक्षणासाठी ते अखेरपर्यंत सक्षम होते. महाधम्मरखित थेरांना महाराष्ट्रात, देशात धम्मप्रसारासाठी पाठविले होते. आपल्या मुलास व मुलीस श्रीलंकेत बौद्धगयेतील बोधिवृक्षाची फांदी देऊन धम्मप्रसारासाठी पाठविले. सम्राट अशोक राजाने भारतात व भारताबाहेर धम्मलिपीत व खरोष्टी लिपीत शिलालेख कोरवून ठेवले. धम्मलिपीत पाली भाषेतून लेख लिहिले. महाप्रस्तर लेख, लघुप्रस्तर लेख, स्तंभालेख हे शिलालेखांचे प्रकार आहेत. या शिलालेखांचे प्रथम वाचन मिस्टर जेम्स प्रिन्सेप यांनी इसवी सन 1838 केले. विद्यापीठांची स्थापना. नालंदा, तक्षशिला व विक्रमशिला या विद्यापीठांसह 100 बौद्ध विद्यापीठे स्थापन केली. सम्राट अशोकाचा नातू राजा बृहद्रथ होता. पुष्यमित्र शुंगाने राजा बृहद्रथचा खून करून मगध सत्ता बळकावली व मौर्य साम्राज्याचा शेवट केला. बौद्ध भिक्षूंना ठार केले. स्तूप व बौद्ध शिल्पे नष्ट केली. धम्मसंस्कृती नष्ट केली. सम्राट अशोकाचे सरदार सातवाहन राजे हे दक्षिण भारतातील स्वतंत्र राजे झाले. त्यांनी स्तूप, विहारे, बुद्धलेणी निर्माणाचे काम पूर्णत्वास नेले. त्यांना विशेषणे: न्यायप्रिय, प्रजाप्रिय, शांतता व अहिंसावादी, लोकशाहीवादी, लोककल्याणकारी, बौद्ध सम्राट, चक्रवर्ती, महान राजे अशी त्यांना विशेषणे होती. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने सम्राट अशोकाचे अशोक चक्र तिरंगा ध्वजावर घेतले. तसेच सम्राट अशोक राजाचे राजचिन्ह 4 सिंहशीर्ष हे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले. वीर अशोक चक्र, राष्ट्रपती भवनातील अशोका हॉल, सम्राट अशोक राजाचे शांततावादी, धर्मनिरपेक्षतावादी व अहिंसावादी धोरण भारत सरकारने स्वीकारले आहे. भारतीय संस्कृती व भारतीय संविधानावर सम्राट अशोक राजाच्या ध्येय धोरणांचा फार मोठा प्रभाव आहे. अशा या राजाचे निर्माण इसवी सन पूर्व 232 झाले. तर ही होती सम्राट अशोक राजा यांची माहिती. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडली असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.